स्क्रीन दिसते व्यवस्थित? आवाज येतोय क्लिअर? लास्ट लेक्चर मध्ये आपण व्हॉल्यूम बघितला होता बघा. 3 डायमेन्शनल डायग्राम बघितल्या. सिलेंडर, कोन, स्पियर आणि हेमिस्पियर बघितलं होतं. लास्ट लेक्चर मध्ये स्पियर, हेमिस्पियर, सिलेंडर आणि कोन त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला बघितला होता. आता या लेक्चर मध्ये आपल्याला त्याचा सेंट्रॉइड बघायचा आहे. चालतं, सेंट्रॉइड बघायचा आणि लगेच त्याचा आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू. बघा, पहिली डायग्राम होती आपली सिलेंडरची. पहिली डायग्राम आपण ड्रॉ केली होती सिलेंडर साठीची. बघा, अशा टाईपचा आपला सिलेंडर असणार. यो आपला सिलेंडर असणार. चालतं, यो काय सिलेंडर आहे. डायग्रामचं नाव आहे सिलेंडर. डायग्रामचं नाव काय सिलेंडर आहे. आणि इथं कुठतरी आपला सेंट्रॉइड येणार, समजा जी नावाचा. चालतं, इथं कुठतरी आपला सेंट्रॉइड येणार जी नावाचा, आणि ही आपली बेसलाईन असती. या दोघांमधलं अंतर म्हणजे आपल्याला सेंट्रॉइडचं डिस्टन्स फाइंड करायचं सिलेंडरचा. बरोबर, सिलेंडरचा सेंट्रॉइड फाइंड करायचं आहे. बरोबर, सिलेंडरचा सेंट्रॉइड आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ते डिस्टन्स असतं h/2. ते डिस्टन्स किती आहे? h/2. चला, सिलेंडर साठी डिस्टन्स किती असणार आहे सेंट्रॉइडचं? h/2 फ्रॉम बेस. नेहमी आपण कुठून मोजणार आहे? बेस पासून. मोजायचं कुठून आपल्याला? बेस पासून. चालतंय, मोजायचं कुठून आहे आपल्याला? बेस पासून मोजायचंय. सांगा, स्क्रीन दिसते का आता? स्क्रीन दिसते का सांगा एकदा सगळ्यांना. दिसते ना? चला, पहिली डायग्राम आहे आपली सिलेंडरची. आणि सिलेंडर म्हणजे आपला रेक्टँगल सारखाच. बरोबर, रेक्टँगल सारखा. रेक्टँगलचं जसं अर्ध डिस्टन्स असतं तसंच सिलेंडर साठी सुद्धा h/2. पहिली डायग्राम आहे आपली सिलेंडर, त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहे? h/2. आणि याचा व्हॉल्यूम आपण लास्ट लेक्चर मध्ये दिला होता. परत एकदा लिहून ठेवतो बघा. याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला होता πr²h. πr²h. बघा, एकदम सिंपल टॉपिक आहे. डायरेक्ट आपल्याला सिलेंडर दिलेला असतो क्वेश्चन मध्ये, आणि तुम्हाला फक्त एवढे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. बघा, फक्त एवढे दोन फॉर्म्युले. एक म्हणजे त्याचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे πr²h. आर सुद्धा प्रश्नात दिलेलं राहीन, एच सुद्धा दिलेलं राहीन. आणि दुसरा म्हणजे सेंट्रॉइडचा, आपण जो y म्हणतो ना, y⁻, y1, ते h/2. डिस्टन्स काय दिलेलं आहे आपल्याला? h/2 दिलेलं आहे. इथं फक्त आपण y काढतो, x तसं पण त्याचा सेंटरलाच येतो, म्हणून त्याचं काही एवढं विचारणार नाही. जास्त करून सिमेट्रिकल डायग्राम असती तर x बार आपल्याला डायरेक्ट भेटून जातो. पण आपल्याला इम्पॉर्टंट टर्म कोणता इथं? y फाइंड करायचा असतो. चालतं, मग आपला y1 किती आला? h/2 आला. चालतं, y किती आला? h/2. ही झाली आपली पहिली डायग्राम. आणि त्याच्याच बाजूला आपण बघितला होता कोन. दुसरी डायग्राम आपण घेतली होती कोनची. बघा, ही डायग्राम आहे आपली कोन. ही डायग्राम कशाची आहे? कोनची आहे. मग याच्यामध्ये सुद्धा इथं कुठतरी आपण सेंट्रॉइड दाखवला. आता इथं कुठतरी सेंट्रॉइड दाखवला जी नावाचा. ही त्याची एक्सिस आणि ही आपली बेस लाईन. ही काय आपली बेस लाईन. याच्यामधलं अंतर असतं h/4. आता हे अंतर किती आहे? h/4 आहे. बरं, डिस्टन्स किती आहे? h/4. सिलेंडर साठी h/2, कोन साठी h/4. हे लक्षात ठेवा. सिलेंडर साठी किती आहे? h/2 आहे. आणि कोन साठी किती आहे? ते h/4 आहे. चालतं, सेंट्रॉइडचं डिस्टन्स बेस लाईन पासून. बघा, डायग्रामच्या बरं स्वतःच्या. यो सिलेंडर होता, सिलेंडरच्या बेस पासून h/2. यो कोन आहे, कोनच्या बेस पासून h/4. म्हणजे कोन साठी फॉर्म्युला काय? h/4. आणि याचा व्हॉल्यूम जर विचारला, जो की लागतो तो आपल्याला πr²h. बघा, सेम फॉर्म्युला πr²h. πr²h फक्त कोन साठी लक्षात ठेवायचे, भागिले 3 करायचे. कोन साठी काय लक्षात ठेवायचं? इथं भागिले 3 करायचे. यो आपला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. चालतं, बघा, झाले दोन्ही सेंट्रॉइड आणि व्हॉल्यूम. एवढे दोन आपल्याला व्हॅल्यू इथं लागणार आहे. चला, जे नव्हते लास्ट लेक्चर मध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर हे लिहून घ्या.
आपल्याला दोन डायग्राम लागणार आहे, एक सिलेंडर आणि एक कोन. त्याच्यानंतर पुढच्या दोन असणार आहे स्पियर आणि हेमिस्पियर. चालतंय, स्पियर आणि हेमिस्पियर. पण जास्त प्रश्न आपल्याला कोन आणि सिलेंडर वरती चान्स जास्त राहते एक्झाम मध्ये विचारण्याचे. चालतं. तर पहिली डायग्राम आहे आपली सिलेंडर, ज्याचं डिस्टन्स तुम्हाला म्हटलं सिलेंडरचं अर्ध डिस्टन्स सांगा. डायरेक्ट आपण म्हणू शकतो h/2, बरोबर. h/2 टोटल हाईट डिवाइड बाय 2. पण कोणचं कसं आहे, तो स्लॅन्ट असल्यामुळं, तिरकस असल्यामुळं त्याला h/4 हे डिस्टन्स घ्यावं लागतं. त्याचा सेंट्रोइड कुठे येतो, h/4 डिस्टन्स वरती. तर त्याच्यासाठी लक्षात ठेवा कोनसाठी h/4 आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला πr²h, फक्त कोन मध्ये डिवाइड बाय 3 केलं, कोन मध्ये डिवाइड बाय 3 केलं. चालतं. हे झाले आपले पहिले दोन फॉर्म्युले. चालतं, समजलं इथपर्यंत. नेक्स्ट डायग्राम आहे आपली स्पियर. नेक्स्ट डायग्रामचं नाव आहे स्पियर. स्पियर म्हणजे गोल. स्पियर म्हणजे काय असणार, गोल असणार. बघा, यो आहे आपला स्पियर. आता गोल म्हटलं की सेंट्रॉइड तर एकदम सेंट्रलच राहणार आहे. गोल म्हटलं की सेंट्रॉइड एकदम कुठे, सेंट्रॉइडलाच, बरोबर. गोल म्हटलं की सेंट्रॉइड कुठे राहणार आहे, एकदम सेंटरला. म्हणजे सेंट्रॉइड जो असणार आहे तो काय असणार आहे, सेंटरच असणार आहे. सेंट्रॉइड काय असणार आहे आपला नेहमी, सेंटरच. सेंटर म्हणजेच इक्वल टू रेडियस. इक्वल टू काय घ्यावं लागणार आहे आपल्याला, रेडियस. डिस्टन्स जर विचारलं तर डिस्टन्स किती राहणार आहे, सेंटर पासून सर्कलचं डिस्टन्स. म्हणजे बघा, हे डिस्टन्स जर तुम्हाला सांगितलं किती आहे, ते काय असतं, रेडियस असतं. सर्कल कसा काढतो आपण, रेडियस घेऊ. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की स्पियर जर आला तर त्याचा सेंटर एक्झॅक्ट सेंटरलाच येतो, एकदम मधात. चालतं, एक्झॅक्ट मधात येतो, एकदम सेंटरवरती. आणि मग सेंटर पासून सर्कलचं जे अंतर असतं, ही असते त्याची रेडियस. ही काय असते त्याची, रेडियस. म्हणून स्पियरचा सेंट्रॉइड म्हणजे आपला रेग्युलर सेंटर, जो आपला नॉर्मल सेंटर असतो तोच काय असणार आहे याच्यासाठी, सेंट्रॉइड असणार आहे. तर स्पियरचं एकदम सिंपल आहे. आणि याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 πr³. फॉर्म्युला काय, 4/3 πr³. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 πr³. चालतं. ही आपली तिसरी डायग्राम स्पियरची. आणि स्पियरचा सेंट्रॉइड म्हणजे एक्झॅक्ट सेंटरला असणारे, रेडियस इक्वल असणार आहे त्याच्या. काय असणार आहे, इक्वल टू रेडियस. चालतं. 4/3 πr³ हा आपला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. आणि सेंटर म्हणजे इक्वल टू रेडियस. आणि लास्ट आपला आता हेमिस्पियर. नेक्स्ट आहे आपला हेमिस्पियर, म्हणजे या स्पियरच्या अर्धा. हेमिस्पियर नेक्स्ट डायग्राम आहे. हेमिस्पियर म्हणजे यालाच आपण जर मधातून कट केलं तर आपला हेमिस्पियर तयार होतो. बघा, यो असा हेमिस्पियर. चालतं, यो काय आपला हेमिस्पियर आहे. यो असणार हेमिस्पियर. तर सगळ्यात अगोदर इथं त्याची बेसलाईन दाखवतो. ही आपली बेसलाईन असते नेहमी. कोणती डायग्राम घ्या त्याला एक बेसलाईन असते. चालतं, एकदम खालची लाईन जी असते त्याला आपण बेसलाईन म्हणतो. इथूनच वरती आपण डिस्टन्स मोजतो. तर इथं कुठतरी समजा आपला सेंट्रॉइड आला. इथं कुठतरी आपण म्हटलं की यो आपल्या डायग्रामचा सेंट्रॉइड आहे जी नावाचा, बरोबर. इथं कुठतरी आपला सेंट्रॉइड आहे जी नावाचं, ही त्याची एक्सिस, सेंट्रॉइडल एक्सिस आपण त्याला म्हणतो. चालतं, सेंट्रॉइडल एक्सिस आहे. मग या दोन्ही एक्सिस मधलं जे अंतर राहतं तेच आपलं वाय असतं. त्याचा फॉर्म्युला आहे 3r/8. काय फॉर्म्युला आहे, 3r/8. बघा, त्याचा फॉर्म्युला काय आहे, 3r/8. हेमिस्पियर साठी 3r/8. 3 गुणिले रेडियस भागिले 8. त्याचा फॉर्म्युला काय, बेस पासूनचा 3 गुणिले r भागिले 8. 3r/8. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो, इथं 4/3 होतं, 4 चे अर्धे 2, 2/3 πr³. r म्हणजे रेडियस. कॅपिटल आर लिहा का स्मॉल आर लिहा, त्याने काही फरक पडत नाही. हलतं, कॅपिटल आर बी लिहू शकता, स्मॉल आर बी लिहू शकता. त्यांनी एवढं काही फरक पडणार नाही. आर म्हणजे रेडियस. सध्याला इथं आर म्हणजे काय, आपली रेडियस.
तर बघा हेमिस्फिअरचा फॉर्म्युला आला सेंट्रॉइड साठीचा 3r/8 फ्रॉम द बेस. बेस पासून मोजायला आपण नेहमी त्याचं उत्तर आहे 3r/8. चला आता क्वेश्चन स्टार्ट करू आपण. झालेत का इथपर्यंत? फॉर्म्युले लिहून घ्या सर्वांनी. आता सिंपल मध्ये एक टेबल मध्ये सगळे फॉर्म्युले आपण लिहून ठेवू. आपल्याकडं 4 महत्वाच्या डायग्राम आहे. पहिली म्हणजे सिलेंडर. पहिली डायग्राम आहे सिलेंडर. दुसरी आहे कोन. तिसरी म्हणजे स्पियर आणि चौथी म्हणजे हेमिस्फियर. चौथी म्हणजे हेमिस्फियर. असे 4 महत्वाचे डायग्राम आहे, बरोबर. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काढावा लागतो त्यांचा व्हॉल्यूम. सगळ्यात पहिले काय काढायचं? त्यांचा व्हॉल्यूम काढायचा आहे. चालतं. सगळ्यात पहिले काय फाइंड करावा लागतो? व्हॉल्यूम फाइंड करावा लागतो आणि त्याच्यानंतर काढायचं त्यांचा सेंट्रॉइड. काय काढायचं? त्यांचा सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंट्रॉइड म्हणण्यापेक्षा तिथे काय म्हणायचं? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. इथं मी नाव देतो CG, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता जे फॉर्म्युले लिहिले फक्त ते एका टेबल मध्ये असं लिहून ठेवतोय, म्हणजे आपल्याला ते यूज करायला लवकर सोपं पडतं. बघा असे 4 इम्पॉर्टंट डायग्राम आहे आपल्या. स्पियर, कोन, सर्कल, सिलेंडर आणि हेमिस्फियर. तर सिलेंडरचा व्हॉल्यूम होता πr²h. सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे πr²h. कोनचा व्हॉल्यूम होता तोच एकदा πr²h त्याला भागिले 3. स्पियरचा व्हॉल्यूम आहे 4/3 πr³. 4/3 πr³. हेमिस्फियरचा व्हॉल्यूम आहे 2/3 πr³. आणि त्याच्यानंतर सिलेंडर साठी सेंट्रॉइड येतो h/2 वरती. कोन साठी सेंट्रॉइड येतो h/4 वरती. इथं रेडियस वरती जेवढी रेडियस आहे तेवढं आपला सेंट्रॉइड आहे. आणि एक्झॅक्ट सेंटरला, एक्झॅक्ट कुठं असतो तो? सेंटरला. सेंटर म्हटलं की डिस्टन्स जर मोजत झालं तर रेडियसच राहणार. सेंटर पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे कोण राहतं? रेडियस, बरोबर. आणि त्याच्यानंतर याच्यासाठी आहे 3r/8. याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे? 3r/8. कॅपिटल R लिहायचं असेल तर कॅपिटल पण लिहू शकतो, 3r/8. आणि सगळे जे डिस्टन्स आपण लिहिलेले हे सगळ्याचे सगळे डिस्टन्स राहते फ्रॉम बेस. इथे एक शब्द काय राहतो आपला? फ्रॉम बेस. चालेल. एवढे फॉर्म्युले आपल्याला वापरायचे. व्हॉल्यूम काढायचा, व्हॉल्यूमची बेरीज करायची, सेंट्रॉइड काढायचा आणि काही डिस्टन्स खालीवर असं एक्स्ट्रा मध्ये तेवढं ऍड करायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला एक क्वेश्चन पडतो 4 किंवा 6 मार्कासाठी. चालतं. एवढ्याच फॉर्म्युल्यावरती एक क्वेश्चन आपला फिक्स राहणार आहे. कारण की आपल्याकडे 3 टॉपिक आहे बघा. एक कंपोजिट सेक्शन मध्ये ऍडिशन वाला आणि एक सबट्रॅक्शन वाला. ऍडिशन वाले आपण संपवलेले, बरोबर. त्याचे पण अजून काही प्रॉब्लेम ठेवले ते आपल्याला रिव्हिजन साठी कामाला येतील. मग ऍडिशन वाले म्हणजे कोणते? T सेक्शन, I सेक्शन, L सेक्शन. या असे जे सेक्शन आहे ते 6 मार्काला विचारते. नंतर हे व्हॉल्यूम वगैरेचं एखादं येऊ शकतो 6 मार्कासाठी किंवा 4-4 मार्कासाठी ते एक क्वेश्चन फिक्स आहे. हे जे व्हॉल्यूमचे एवढे फॉर्म्युले 4 याच्यावरती एक क्वेश्चन तरी आपला फिक्स राहणारच आहे. चालतं. व्हॉल्यूम वरती एक क्वेश्चन आपला फिक्स असतो. मग सगळ्यात पहिली स्टेप काय बघा? पहिले या 4 डायग्राम पैकी कोणती डायग्राम आपल्याला प्रश्नामध्ये दिली ते बघायचं. आपल्याकडे 4 डायग्राम असते, त्याच्यामध्ये जास्त करून कॉम्बिनेशन कसे बनते बघा. कॉम्बिनेशन कसे तयार होते? तर सिलेंडरच्या वरती कोन, सिलेंडरच्या वरती कोन, यो एक कॉम्बिनेशन बनू शकतो. की खाली सिलेंडर आहे असा, खाली एक सिलेंडर आहे आणि वरती एक कोन तयार झाला असा. खाली एक सिलेंडर वरती त्याच्या कोन, असं एक कॉम्बिनेशन बनतं, बरोबर आहे. किंवा सिलेंडरच्या वरती स्पियर, सिलेंडरच्या वरती असं स्पियर ठेवून दिला, एक कॉम्बिनेशन तयार होतं. स्पियरच्या वरती, सिलेंडरच्या वरती स्पियर ठेवून दिला, चालतं. सिलेंडरच्या वरती हेमिस्पियर ठेवून दिला, सिलेंडरच्या वर असा हेमिस्पियर ठेवून दिला, हा एक कॉम्बिनेशन तयार होतो. तर जसे आपले प्रॉब्लेम येणार
तसं तसं आपण हे सॉल्व्ह करू. मग आपल्याला काय करायचंय की कोणत्या दोन डायग्रामचे नावं दिले पहिले ते आयडेंटिफाय करायचं, त्याचा व्हॉल्यूम काढायचा, व्हॉल्यूमची बेरीज जोडलेल्या असेल तर बेरीज आणि एकामधून एक कट केलेल्या असेल तर काय करायची, वजाबाकी करायची. चला फर्स्ट क्वेश्चन बघूया. अ सॉलिड कोन सॉलिड कोन दिला बघा, डायग्रामचं नाव दिलं कोन, हॅव्हिंग बेस डायामीटर 6 सेंटीमीटर. डायामीटर 6 म्हणजे रेडियस 3 असणार, रेडियस ही अर्धी असते डायमीटरच्या, बेस डायमीटर 6 सेंटीमीटर अँड हाईट 6 सेंटीमीटर अँड हाईट 6 सेंटीमीटर is kept coaxially. कोएक्झिअली म्हणजे एकाच ऍक्सिस राहणार, जे काही डायग्राम असणार त्यांचं ऍक्सिस एकच असणार. कोएक्झिअली ऑन अ सॉलिड सिलेंडर, ऑन अ सॉलिड cylinder is kept on a solid cylinder having 6 सेंटीमीटर डायमीटर, याचा बी डायमीटर किती दिला, 6 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर हाईट अँड 10 सेंटीमीटर हाईट. फाइंड CG ऑफ कॉम्बिनेशन. दोघांच्या कॉम्बिनेशनचा CG फाइंड करा. फाइंड CG ऑफ कॉम्बिनेशन. आधी तर बघा, सगळ्यात पहिले तर दोन डायग्रामचे नाव कोण कोण आले ते चेक करा. एक आला कोन आणि दुसरा आला सिलेंडर. पहिले तर हे ओळखायचं बघा, कोणताही क्वेश्चन असन तर पहिले त्याच्यामध्ये कोणत्या दोन डायग्राम आहे हे ओळखलं आपण. एक आहे कोन आणि एक आहे सिलेंडर. पहिला पॉईंट समजला. पहिले डायग्रामचे नाव ओळखले, एक आहे कोन एक आहे सिलेंडर. त्याचे डायमेन्शन नंतर बघू, पण पहिले डायग्रामचे नावं सापडायचे पूर्ण क्वेश्चन मध्ये. तर पूर्ण क्वेश्चन मध्ये आपल्याकडे दोन नाव आहेत, एक नाव आहे कोन, एक नाव आहे सिलेंडर. एवढं तर समजलं. त्याच्यानंतर त्यांनी तर म्हटलेलं आहे कोएक्झिअली म्हणजे दोघांचा ऍक्सिस एकच आहे. आता पूर्ण क्वेश्चन एकदा वाचून घेऊ, मग कोणाच्या वर कोण ठेवलेलं आहे ते बघायचं. सिलेंडर खाली आहे, कोन वरती आहे का कोन खाली आहे सिलेंडर वरती, हे चेक करू. अ सॉलिड कोन हॅव्हिंग बेस डायमीटर 6 सेंटीमीटर अँड हाईट 6 सेंटीमीटर. कोनचा डायमीटर 6 आहे आणि कोनची हाईट 6 आहे. म्हणजे कोनचं जे डायमेन्शन दिलेलं आहे बघा, मग कोन काढतो इथं साईडला एक. बघा, कोन हे फक्त समजण्यासाठी, असं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ड्रॉ करायची गरज नाहीये. याचा जो डायामीटर दिला तो 6 सेंटीमीटर आणि याची जी हाईट दिली ती सुद्धा 6 सेंटीमीटर असं आपल्याला दिलेलं आहे. आणि दुसरी डायग्राम दिलेली आहे आपल्याला सिलेंडर. दुसरी डायग्राम आपल्याला दिलेली आहे सिलेंडर दिलेली आहे. मग इथं सिलेंडर सुद्धा काढतो एक. जो काढला बघा सिलेंडर. आणि काय म्हटलं त्यांनी, अ कोन हॅव्हिंग बेस डायमीटर 6 सेंटीमीटर, हे काढलं 6. हाईट इज 6 सेंटीमीटर, ही दाखवली हाईट 6. इज केप्ट कोएक्झिअली, यो ठेवला केप्ट, याला ठेवलं कशावरती, कोएक्झिअली ऑन अ सॉलिड सिलेंडर, म्हणजे या कोनला उचलून या सिलेंडरच्या वरती ठेवलं. आणि त्या सिलेंडरचा डायमीटर किती आहे, 6. हॅव्हिंग 6 सेंटीमीटर डायमीटर, हॅव्हिंग 6 सेंटीमीटर म्हणजे याचा सुद्धा डायमीटर किती आहे, 6 सेंटीमीटर. याचा सुद्धा डायमीटर किती आहे, 6 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर हाईट. आणि याची हाईट किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर. बघा, हा कोन आहे 6 डायमीटर आणि 6 हाईटचा. सिलेंडर आहे 6 डायमीटर आणि 10 हाईटचा. या कोनला उचलायचं आणि या सिलेंडरच्या वरती इथं बसून टाकायचं. बरोबर, यो कोन उचलणार आपण आणि या सिलेंडरच्या तिथं ठेवून देणार. दोघांचं डायमीटर कसं असणार आहे, सेम. दोघांचं डायमीटर कसं आहे, सेम आहे. म्हणजे सिलेंडरला जर तुम्ही बघितलं तर असं रेक्टँगल दिसतोय समोरून, आणि कोन जर बघितलं तर ट्रायंगल दिसतोय. म्हणजे रफ 2D डायग्राम जेव्हा आपण काढणार तर यो ट्रायंगल दिसणार आणि यो रेक्टँगल दिसणार. मग सध्या आपण दाखवलं असं की एक कोन आहे एक सिलेंडर आहे, पण याला आपण कंबाईन मध्ये काढतो. डायग्राम कशी ड्रॉ करतो आपण, याची कंबाईन मध्ये ड्रॉ करतो बघा अशी. एक आपल्याकडं सिलेंडर आहे, तो झाला आपला सिलेंडर.
आणि याच्यावरती एक कोन आहे, याच्यावरती एक कोन आहे. हा झाला आपला कोन आणि ही झाली त्याची सेंट्रॉइडल एक्सिस. तर ही डायग्राम आपण एक्झाम मध्ये ड्रॉ करणार. अशा टाईपची आपल्याला डायग्राम ड्रॉ करावी लागणार. यो झाला आपला सिलेंडर आणि हा झाला त्याच्यावरती कोन. समजलं इथपर्यंत? बघा, एक कोन होता, तो उचलून याच्यावरती ठेवून दिला सिलेंडरवर. तर सिलेंडर दिसणार खाली, कोन दिसणार त्याच्या वरती. दोघांचं डायमीटर सेम आहे, म्हणजे दोन्ही मॅच झाले. दोघांचं डायमीटर कसं आहे? सेम आहे. मग इथं आपण दाखवून दिलं. त्याच्यानंतर आपल्याला जो खाली असतो त्याला माहिती आपल्याला काय, 1 नंबरचं नाव दिलं जातं. जो वरती असतो त्याला 2 नंबरचं नाव देतो आपण. आणि ही हाईट दिलेली आहे बघा, ही हाईट दिली 10 सेंटीमीटर आणि याच्या वरची कोनची हाईट दिली, कोनसाठी हाईट दिलेली मधली 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. असं 10 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर डायमीटर सुद्धा दिलेलं आहे आपल्याला इथं. डायमीटरची व्हॅल्यू दिलेली आहे 6 सेंटीमीटर. तर अशी आपण एक डायग्राम काढून घेतली. आता ही ओरिजिनल डायग्राम जी आपल्याला ड्रॉ करायची आहे. चालतं, ही ओरिजिनल डायग्राम. आता मी इथं सगळ्यात पहिले सिलेंडरचा सेंटर दाखवतो. बघा, यो आहे ना सिलेंडरचा सेंटर इथं G1 नावाचा, बरोबर. आणि ज्याचे अंतर असणार H1/2, कारण की पहिला जो हाईट आहे तो H1 मानू आणि जो दुसरा हाईट आहे त्याला H2 म्हणावं लागेल, बरोबर. जसं आपण D1 D2 म्हणायचं तसं आता हाईट आहे इथं. तर सिलेंडरची हाईट H1, कोनची हाईट H2, कारण की वरती कोण आहे, खाली कोण आहे, सिलेंडर आहे. H1 10, H2 6. मग आत्ताच आपण थोड्या वेळ आधी बघितलं होता. बघा आता सिलेंडर आणि कोन, सिलेंडर आणि कोन. मग बघा, सिलेंडरचा फॉर्म्युला आहे H/2 आणि कोनचा फॉर्म्युला आहे H/4. सिलेंडरचा फॉर्म्युला आहे H/2, कोनचा फॉर्म्युला आहे H/4. तर तेवढं एकदा दाखवून देतो. बघा, मग यो पहिला डायग्राम आपला सिलेंडर आहे, हे लिहिलं H/2. दुसरा डायग्राम इथं कोनचा सेंट्रॉइड येणार G2 नावाचा. तर हे अंतर असणार आहे कोनच्या बेस पासून H/4. फॉर्म्युला काय आपला H/4. कोनसाठी काय फॉर्म्युला, H/4 फॉर्म्युला आहे. दिलं एवढं. आता सगळ्यात पहिले आपल्याला काढायचं याचा व्हॉल्यूम. सगळ्यात पहिले काय काढायचं आपल्याला, याचा व्हॉल्यूम काढायचा आहे. सगळ्यात पहिले आपण काय करणार, व्हॉल्यूम काढणार. डायमीटर 6 आहे, तर रेडियस असणार 6च्या अर्धी 3 सेंटीमीटर. आता सेंटीमीटर मध्येच राहू देऊ, आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे त्याला आपण सेंटीमीटर मध्येच ठेवू. चालतं, रेडियस घेतली 3. चला काढा, पहिला व्हॉल्यूम काढा. पहिले आपण व्हॉल्यूम काढणार. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पहिला कोण आहे आपला, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. V1 इज इक्वल टू पाय R² H. 1 घ्यावं लागेल. पाय गुणिले R किती आहे, 3, 3चा वर्ग गुणिले H1 किती आहे, 10. इथून भेटन आपल्याला V1. इथून काय भेटन आपल्याला, V1 भेटन. इथून काय भेटणार आहे, V1 भेटणार आहे. तसंच काढावं लागेल आपल्याला V2, व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचं. जसं आपण एरिया काढायचो, आधी एरिया काढायचो, आता व्हॉल्यूम काढायचा. V2 पाय R² H2 भागिले 3. कोनसाठी भागिले काय करायचं, 3 करायचं. बघा, मग पाय रेडियस तेवढीच आहे, दोघांची रेडियस सेम आहे. बघा, हे पण 3 आहे तर तो पण 3च आहे. 3चा स्क्वेअर गुणिले H2 किती आहे, कोनची हाईट आहे 6 सेंटीमीटर. इथं लिहिलं 6 भागिले 3. इथून आपल्याला V2 भेटणार. त्याच्यानंतर टोटल व्हॉल्यूम V राहतो V1 प्लस V2. दोघांची काय केली जाणार, बेरीज केली जाणार. चालतंय, काढू मग व्हॉल्यूम. पाय गुणिले 3चा स्क्वेअर गुणिले 10 येतं 282.74 आणि व्हॉल्यूमचं युनिट आहे सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूमचं युनिट काय, सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर पाय मल्टिप्लाइड बाय 3चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 6 डिवाइड बाय 3. 56.55 सेंटीमीटरचा क्यूब. दोघांची केली बेरीज 282.74 प्लस 56.55. इथून आपल्याला V भेटन 282.74 प्लस 56.55.
55 इथून व्ही भेटन 339.29 सेंटीमीटरचा क्यूब. चला सर्वांनी सगळ्यात पहिले व्हॉल्यूम काढायचा आहे. चालतं, डायग्राम कोणती असू द्या, काही देऊ द्या, सगळ्यात पहिली स्टेप आपली राहणार व्हॉल्यूम. आलंय सर्वांना? चला पहिली स्टेप समजली का व्हॉल्यूमची? दुसरा फॉर्म्युला आहे बघा, फक्त आपण फॉर्म्युला पुट केला. बरोबर आरती? करेक्ट आहे. 282, 56 आणि करेक्ट. बरोबर ओंकार? करेक्ट. चला बरोबर सूरज? समजलं इथपर्यंत? बघा पहिले आपण डायमीटर वरून रेडियस लिहून घेतली, हाईट लिहून घेतली आणि सरळ सरळ डायरेक्ट आपल्याला काय काढायचंय? पहिले व्हॉल्यूम काढायचं आहे. पहिली स्टेप आपली नेहमी काय राहणार आहे? व्हॉल्यूम साठीची. तर ती स्टेप आपण इथं फॉलो केली. चालतं, व्हॉल्यूम साठीची स्टेप आपण इथं फॉलो केलेली आहे. मग पहिला काढला सिलेंडरचा व्हॉल्यूम. पहिली डायग्राम सिलेंडर होती, पाय आर स्क्वेअर एच. दुसरी डायग्राम आपला कोन होता, म्हणून पाय आर स्क्वेअर एच डिवाइड बाय 3. पाय आर स्क्वेअर एच डिवाइड बाय 3. एच सिलेंडर साठी 10 आहे आणि एच कोन साठी 6 आहे. 6 होता. पुट केलं, दोघांची केली बेरीज, तो आला 339.29 339.29 सेंटीमीटरचा क्यूब. चालतं, यो आला आपला याचा व्हॉल्यूम. यो भेटला आपल्याला, याचा व्हॉल्यूम भेटला. आता आपल्याला काढायचं याचं सेंट्रॉइड. आता काय काढायचं आपल्याला? सेंट्रॉइड काढायचं आहे. चालतंय, आपल्याला फाइंड करायचं आता सेंट्रॉइड. चला आता पहिले आपल्याला काढायचं आहे y1, नंतर आपल्याला काढायचं आहे y2. बघा पहिले आपल्याला काढायचं आहे y1, नंतर आपल्याला काढायचं आहे y2. मग नेहमी लक्षात ठेवा की आपण जे काही मोजणार ते एकदम बेस लाईन पासून, एकदम खालच्या लाईन पासून मोजणार. कुठून मोजणार? एकदम खालच्या लाईन पासून आपल्याला y1 आणि y2 असणार. चालतं, तर बघा सिलेंडर तर खालीच आहे, म्हणून त्याच्यामध्ये काही चान्सेस नाही दुसरं डिस्टन्स ऍड करायचं. मग सिलेंडरचा फॉर्म्युला लिहिलेला ऑलरेडी आपण, h1 भागिले 2. सिलेंडरचा फॉर्म्युला काय असतो? h1 भागिले 2. पहिली डायग्राम सिलेंडर आहे बघा, 1 नंबरची डायग्राम सिलेंडर आहे. सिलेंडरचा फॉर्म्युला आहे h/2. लिहिलं तिथं h/2. h ची व्हॅल्यू 10 आहे. पुट करू, 10 भागिले 2. इथून आपल्याला y1 भेटला 5 सेंटीमीटर. y1 ची व्हॅल्यू आली आपली 5 सेंटीमीटर. y1 चा विषय संपला. बघा y1 एकदम सिंपल, पहिली डायग्राम, तिथंच बेस लाईनला टच असती, खालीच असती सगळ्यात. आणि y1 चा फॉर्म्युला भेटला h1/2. का बरं h1/2? सिलेंडर होता म्हणून h1/2. आता दुसरी डायग्राम आपली कोन आहे, बरोबर? दुसरी डायग्राम कोन, त्याचा फॉर्म्युला आहे h/4. h2 हाईट आहे त्याची, त्याला डिवाइड बाय 4. पण तो डिस्टन्स फक्त कोनच्या बेस पर्यंत आहे. ते डिस्टन्स कोणाच्या बेस पर्यंत आहे? कोनच्या. इथपर्यंतच आहे ते, फक्त इथपर्यंतच आहे. बघा फक्त इथपर्यंतचा डिस्टन्स आहे हे h2/4. आपल्याला तर खालीपर्यंत यायचंय. आपल्याला कुठपर्यंत आणायचं? त्याला इथपर्यंत. म्हणजे खालचं डिस्टन्स त्याच्यामध्ये काय करावं लागणार? प्लस. म्हणजे खालचं डिस्टन्स म्हणजे कोण? h1 त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करावं लागणार. h1 त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करावं लागणार. नेहमी लक्षात ठेवा, खालचा डिस्टन्स आपल्याला त्या डिस्टन्स मध्ये प्लस करावं लागणार. चालतं, h1 आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे? प्लस करावं लागणार आहे. मग बघा h2 म्हणजे 6, त्याला भागिले 4. बरोबर, h2/4 आपला फॉर्म्युला आहे. h2/4 आपण पुट केलं, h2 ची व्हॅल्यू 6/4 आणि h1 आहे 10. इथून भेटणार आपल्याला y2 ची व्हॅल्यू. इथून भेटणार y2 किती येते बघा, 11.5. येणार 11.5 सेंटीमीटर. सिक्स बाय 4 1.5 येतं. दोघांची बेरीज केली किती येतं? 11.5. चला y1 y2 आला 5 आणि 11.5. बरोबर, करेक्ट ओंकार. बरोबर मयुरी, करेक्ट आहे. बरोबर अक्षय, करेक्ट. चला आला इथपर्यंत. y1 आणि y2 आपल्याला भेटलेला आहे. आणि पुढचा फॉर्म्युला असतो आपला y बारचा. पुढचा फॉर्म्युला असतो आपला y बारचा. पुढचा फॉर्म्युला कोणता असतो? y बार काढायचा. बघा आता पुढचा फॉर्म्युला असतो आपला
वाय बार काढण्यासाठीचा काय फॉर्म्युला असतो वाय बारचा? A1Y1 घ्यायचो आता V1Y1 V1Y1 प्लस V2Y2 डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम V. जिथं एरिया होता तिथं व्हॉल्यूम आहे. आता फक्त एवढाच फरक आहे, जिथं एरिया होता तिथं व्हॉल्यूम आहे. पुट करू आपण. पहिला व्हॉल्यूम आहे आपला 282.74 गुणिले Y1 आलेला आहे आपला 5. Y1 आलेला आहे आपला 5. बघा Y1 ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याकडं? 5 प्लस V2 आलेला आहे 56.55 गुणिले Y2 किती आपला 11.5 आणि पूर्ण याला भागाकारामध्ये 339.29 इथून भेटन आपल्याला वाय बार. इथून भेटन आपल्याला वाय बार. तो बघा 6.08 सेंटीमीटर. किती येतो? 6.08 सेंटीमीटर. चला येतोय का चेक करा. आरती एकदा कॅल्सी मध्ये व्यवस्थित पुट करते. 6.08 यायला पाहिजे. येतंय? करेक्ट. बरोबर ओंकार, अक्षय, कुंदन बरोबर. एकदा चेक करते येते का? 6.08 यायला पाहिजे. वरची व्हॅल्यू व्यवस्थित पुट कर. 282.74 आलं. चला ओके. आलंय बघा वाय बार भेटला. मयुरी 0.06 नाही 6.08 येणार. आलं किती येणार आहे ते? 6.08 येणार आहे. बघा एकदम सिंपल टॉपिक होता, एकदम सिंपल पॉइंट होता. पहिली डायग्राम आपली सिलेंडर आहे बरोबर. पहिली डायग्राम आपली कोण आहे? सिलेंडर आहे बरोबर. पहिली डायग्राम सिलेंडर आहे. मग सिलेंडर साठी फॉर्म्युला h/2 आणि कोन साठी फॉर्म्युला h/4. फक्त ते वर होत म्हणून त्यामध्ये h1 ऍड केलं बरोबर. खालचा डिस्टन्स h1 त्याच्यामध्ये आपण ऍड केलं आणि वाय बारचा फॉर्म्युला वापरला. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला एक्स बार विचारला, जो की काढावाच लागतो, समजा व्हॉल्यूम काढलं, वाय काढलं, आता इथं एक्स बार काढायचा आहे. हलतं काय काढायचं आपल्याला? एक्स बार काढायचा आहे. तर एक्स बार साठी काय म्हणणार? सेक्शन सिमेट्रिक अबाउट y एक्सिस ला सिमेट्रिक आहे. देअरफॉर एक्स बार इज इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2 हॉरिझॉन्टल डिस्टन्स 6च्या अर्ध एक्स बार येणार 3 सेंटीमीटर. असं लिहून घ्या फक्त डायरेक्ट, कारण की एक्स बार डायरेक्ट भेटन. सिमेट्रिक डायग्राम असते आपली. डायग्राम सिमेट्रिक आहे तर एक्स बार आपला डायरेक्ट आला. आणि लास्टला त्याला आपण लोकेट पण करू. चला हा आपला सिलेंडर होता, त्याच्या डोक्यावरती हा कोन होता, ही त्याची सेंटर लाईन होती आणि इथं कुठतरी आपला सेंट्रॉइड येणार. इथं कुठतरी आपला सेंट्रॉइड जी येणार आहे. मग ये वर्टिकल डिस्टन्स राहतं वाय बार व डिस्टन्स राहतं वाय बार आणि ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स राहतं एक्स बार. आडवं डिस्टन्स एक्स बार असतं, डावीकडून आडवं एक्स बार, बेस पासून वरती वाय बार. तर असं लोकेट सुद्धा करा त्याला. लोकेट करा म्हटलं तर असं त्याला आपण लोकेट करणार. तो झाला आपला प्रॉब्लेम फिनिश. त्याला समजलाय? सिलेंडर आणि कोनचा प्रॉब्लेम. सिलेंडर विथ कोन. चालतं? सिलेंडर विथ कोन.